अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून तरुणाईला वाचवण्यासाठी बारामती तालुका पोलिसांनी अंमली पदार्थ जनजागृती मोहीम अंतर्गत विद्याप्रतिष्ठान कॉलेज विद्यानगरी येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमात अंमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम समजावून सांगत विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला। 1 जुलै 2026 रोजी दुपारी 12:30 ते 2 या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची सविस्तर माहिती दिली। व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी युवकांनी स्वतः जागरूक राहून आपल्या मित्रपरिवारास व समाजात जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी केले। यावेळी अंमली पदार्थांची विक्री किंवा संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना गोपनीय माहिती देण्याचे आवाहन शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनाही करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले। या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमास विद्याप्रतिष्ठान कॉलेजचे प्राचार्य भारत शिंदे, उपप्राचार्य अंकुश खोत, पोलीस निरीक्षक कल्याण शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक बगाडे, पोलीस अंमलदार निलेश वाकळे, महिला पोलीस अंमलदार स्वप्ना पोतेकर तसेच महाविद्यालयाच्या ज्योती जगताप, अंकिता चौधरी, नाझनीन खान, मुक्ता कडणी आणि अन्य शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते। शरीर, आरोग्य हीच संपत्ती, हेल्थ इज वेल्थ। तर एक लक्षात ठेवा, याच्यापेक्षा जास्त काहीच नाही। माणसाला काय लागतं? रोटी, कपडा, मकान, राहायला एक घर, अंगात कपडे, खायला काहीतरी रोटी, यापेक्षा वेगळं काहीच लागत नाही। पण त्याच्यामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे, आपण कसं जगलं पाहिजे। कुणी बी जगतात, सगळेच जगतात, पण त्या पद्धती आहेत। मग त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच करायचे, विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला काहीच नाही पाहिजे की शरीर कमवलं पाहिजे आणि शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे। जर तुम्ही शिक्षण चांगलं घेतलं तर तुम्हाला समाजात प्रतिष्ठा मिळेल, काहीतरी मान मिळेल, सन्मान मिळेल। आणि तुम्ही आरोग्य चांगलं केलं तर तरी पण तुम्हाला समाजात मान सन्मान मिळेल। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।